जय भीम. माझं नाव अमृता मनोहर आहे. मी अमरावती तिवसा या तालुकावरून इथे आलेली आहे. हे माझं पहिलं 20वे विद्रोही बदलं पहिल्यांदा मी ते हे अटेंड केलेलं संमेलन आहे. पण यातली ऊर्जा घेऊन आज मी घरी जाणार आहे. माझं नाव रत्ना मनवरे आहे आणि विद्रोही साहित्य संमेलनात मी प्रथमतः सहभागी झालेले आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे आणि हा विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे मी जास्त पुरुष प्रधान संस्कृतीवर लिहिते, तर त्याच्या 4 ओळी मी प्रस्तुत करते. तू दोरीच्या दोन्ही बाजू तुझ्या हातात घेतल्या, बाजू तुझ्या हातात घेतल्या आणि उड्या मारत सांगत सुटला पुरुष प्रधान संस्कृतीची लढाई, पुरुष प्रधान संस्कृतीची बढाई. रस्सी खेचाचा एक दोर माझ्या हातात दिला असता तर, रस्सी खेचाचा एक दोर माझ्या हातात दिला असता तर मीही जिंकली असती ना ही शक्ती प्रदर्शनाची बलाढ्य लढाई, मीही जिंकली असती ना ही शक्ती प्रदर्शनाची बलाढ्य लढाई. धन्यवाद. थँक्यू. जय भीम. इथे नांदेडमध्येच राहते, महावीर नगरमध्ये. डॉक्टर माहुरेंची बहीण आहे आणि माझी 3 कविता संग्रह आहेत. पहिला आहे संवेदना, दुसरा ओंजळ आणि तिसरा उजेडाची नाव. आजच्या कवी संमेलनामध्ये मी सहभागी आहे, पण काल सकाळपासून आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो. कारण आपण संविधानाला मानणारे लोक आहोत आणि सामंतवादाला विरोध करणारे लोक, सामंतशाहीला. तर ह्या संमेलनामध्ये येऊन जी एक ऊर्जा मिळाली आणि जे सगळ्यांच्या भेटी झाल्या, प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केलं, तर ते ऐकूनसुद्धा पुन्हा एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि असेच साहित्य संमेलनामध्ये सगळ्यांना सहभागी होता यावं अशी एक अपेक्षा आहे. थँक्यू. विद्रोही कवी संमेलन जो साहित्य संमेलन जो या ठिकाणी झालेलं आहे, या ठिकाणी महिला वर्गांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर आपल्यासोबत आणखीन एक कवयित्री आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. मी डॉक्टर मंदाकिनी माहुरे आणि नांदेडलाच असते. इथे आता जे विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे त्याचा सांस्कृतिक मंच जो होता, त्या सांस्कृतिक मंचाचं आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे होतं आणि खरं तर आम्ही कालपासनं त्याचं म्हणजे प्रचिती घेतो आहे की अक्षरशः जे निसर्ग निर्मित आहे, म्हणजे मग धान्य